चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे। रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार असेल तर शुभमन गिल उपकर्णधार म्हणून संघात राहील। याशिवाय श्रेयस अय्यरनं आणि मोहम्मद शमी यांनी टीममध्ये पुनरागमन केले। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अखेरच्या सामन्यात जायबंद झालेला जसप्रीत बुमराहला देखील संघात सामील करण्यात आले। चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट संघ रोहित शर्मा। आणखीन माहिती देत आहेत माझे सहकारी प्रथमेश दीक्षित। प्रथमेश, कविता, नक्कीच अतिशय महत्वाची घडामोड आहे आता क्रिकेट प्रेमींसाठी। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये आणि दुबईमध्ये ही चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे। टीम इंडियासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे जसप्रीत बुमराहचा फिटनेस। आणि जसं तू नमूद केलंस की बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या टेस्ट मध्ये बुमराहचं पाठीचं दुखणं बळावलं होतं, त्यामुळे तो खेळणार की नाही खेळणार याच्याबद्दल खूप शंका कुशंका होत्या। अनेक त्याच्याबद्दल मेडिकल रिपोर्टही समोर येत होते। परंतु आनंदाची बातमी म्हणजे ही की जसप्रीत बुमराहला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं। याचा अर्थ त्याची पाठीची दुखापत आता बरी झाली असं म्हणावं लागेल। आणि त्याच्या जोडीला आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मोहम्मद शमीचं भारतीय संघामध्ये असणं। मोहम्मद शमी देखील मागच्या वर्ल्ड कप नंतर इंजुरीमुळे मोठा कालावधी संघाबाहेर राहिला होता आणि नुकतंच त्याने एलसीए मध्ये त्याचा फिटनेस प्रोग्राम पूर्ण करून तो डोमेस्टिक क्रिकेट खेळला। आणि डोमेस्टिक क्रिकेट नंतर आता काही दिवसांमध्ये जी इंग्लंड विरुद्ध सिरीज होणार आहे त्या सिरीजमध्ये शमीला स्थान देण्यात आले। त्यामुळे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे डेडली कॉम्बिनेशन आपल्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय बॉलिंग साईड कडनं बघायला मिळेल। आणि सगळ्यांना आशा आहे की हे कॉम्बिनेशन वर्क करेल आणि भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।